किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक साजरा होतोय आणि शिवराज्याभिषेकासाठी काल रात्री ऊन वारा पावसाची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या भावना उत्कट आहेत। आता काही वेळातच किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक साजरा होणार आहे आणि हा जो क्षण आहे शिवराज्याभिषेकाचा तो याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवराज्याभिषेकासाठी ही शिवभक्त आलेले आहेत। या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं भावना जाणून नक्की ताई तुम्ही आलाय कुठून आणि काय भावना आहेत यामागच्या? मी पुण्यातून आलेली आहे। मी एक श्रीमंत केसरी प्रतिष्ठानची वाद्य म्हणजे महाराजांना मला समर्पित करायची आहे। काय तर माझी कला आणि माझी कला ही ट्रॅडिशनल आहे आणि आम्ही ही कला याकरता सादर करत आहोत की हा एक इतिहास आहे की आज सगळ्यात आपण बघत आलो देव किंवा आपली कुठलीही म्हणजे ऐतिहासिक संस्कृती म्हणून जपण्याचा जर प्रयत्न केला गेला तर आज शंखाला खूप मान आहे। सो आम्ही सगळ्यात मोठी सेवा आमचं वाद्य जरी छोटं दिसत असलं तरी आज आम्हाला खूप म्हणजे प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे आमची की आज आम्हाला ही सेवा करण्याचा इथे चान्स मिळाला आहे। या ताई शंख या ठिकाणी घेऊन आल्या आहेत आणि फक्त शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात शंख नादा करता आले आहेत। आपली एक छोटी ताई आहे शिवभक्त आहे, एक युनिक अशा ड्रेसमध्ये आलेली आहे, फेटा घातलेला आहे। ताई काय सांगशील कुठून आहेस आणि काय वय आहे? मी पेनतून आलेला आहे। हां, का आली तिथं काय बघायचं तुला? मला राज्याभिषेक बघायचा आहे। एक राज्याभिषेक बघण्याची उत्कट इच्छासाठी ही लहान पोरगी आलेली आहे। दादा तू आलायस, नक्की तुझ्या काय भावना आहेत, का झाल्या तिथे? नमस्कार, मी पुण्यामधून आलो आहे आणि महाराजांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या तशा तर भरपूर गोष्टी आहेत। तर मी जसं स्केच बनवतो तेच व्यक्त करण्यासाठी मी एक माझं स्केच बनवलं आहे, 2-3 दिवस झाले बनवत होतो आणि राज्याभिषेक पाहण्यासाठी सुद्धा महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे। ह्या मुलांनी स्वतःच्या हाताने एक स्केच बनवलं आणि त्या स्केचला महाराजांच्या पायी अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। दादा तुम्ही कुठून आहेत, काय भावना आहेत? मी छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे। या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी आम्ही 3 वर्षापासून या ठिकाणी येत आहे। इथं आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते। सर्व शिवभक्त पाऊस पाणी कशाची पर्वा न करता सगळे पाय वर येतात, त्यामुळे एक शिवरायांची जी प्रेरणा आहे ती सर्वांना या ठिकाणी प्रेरणा भेटते इथं आल्यावर। आपण जर का पाहिलं तर रायगडवरती राज्याभिषेक सुरू होत असताना पूर्ण महाराष्ट्राने देशभरात नाही तर शिवप्रेमी आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत। कोण या ठिकाणी आपलं शंखनाद अर्पण करायला आहे, कोण आपण काढलेला स्केच अर्पण करायला आहे, तर काही लोक आहेत याची डोही याची डोळा हा सोहळा पाहण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर रायगडवर एक वेगळा जल्लोष शिवप्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।